काय पाहिजे तुला? त्याला विचारलं, म्हटले बाबा माहुलीचा एक हरिहर भक्त मला ब्रह्म दावा म्हणत प्रभू पाहत तया प्रत परित्याचा ताळा तोची. यशवंत बाबा डोळे काढून त्याच्याकडे पाहू लागले. त्याचं एकच, महाराज तुम्ही संत आहात ना, तुम्हाला सगळं कळते ना, मग मला ब्रह्म दाखवा. ब्रह्म पाहायचं आहे मला. यशवंत बाबा मनातल्या मनात म्हणतात, का चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाच. थोडं सोपं आहे का? ब्रह्मप्राप्ती सोपी नाही. जा म्हटले, तुझे काम आहे, तुझा संसार आहे, ते कर, जा इथून. पण तू पुन्हा विनंती करायचा, अहो महाराज तुम्ही संत दाखवा ना ब्रह्म कुठे आहे? यशवंत बाबाला असा राग आला. बाबा उठले, चल म्हटले तुला ब्रह्म दाखवतो. हात धरला त्याचा. गृहस्थ घाबरला. काटे रुतले अंगाला, खाली पडला. सर्व अंगाला काटे रुतले. जंगलामध्ये तो दरबार भरलेला होता. खूप इकडे तिकडे फिरवला. पाण्यात नेलं त्याला आणि पाण्यात त्याला खाली डांबून ठेवलं आणि बाबा त्याच्या पाठीवर बसले. भयंकर त्रास दिला, घाम घूम झाला. शेवटी कसा बसा जीव वाचवला आणि तिथून त्यानं पळ काढला. यशवंत बाबा त्याच्या मागे लागले. दूर एक तिथं नेऊन त्याला खाली बसवलं. खाली बसवल्यानंतर त्याला सांगितलं, तुला ब्रह्म पाहायचं आहे का? एवढं सोपं आहे का ब्रह्म पाहणं? म्हटले पहा आता ब्रह्म, मी तुला ब्रह्म दाखवू. यशवंत बाबा मूळ आपल्या आसनामध्ये बसलेले आहेत आणि दिव्य दृष्टी, तेजोमय कांती, एक महाभयंकर साप हातामध्ये आहे आणि ब्रह्मस्वरूपता जे भगवान साक्षात परब्रह्म मूर्ती श्रीहरी विष्णू ज्याप्रमाणे दिसतात त्याप्रमाणे यशवंत बाबांनी त्याला दर्शन दिलं. त्यानं साष्टांग दंडवत, बोलो यशवंत भगवान की जय. ओम यशवंत अनेक वेळा यशवंत बाबांनी महाभयंकर स्वरूप माहुलीमध्ये अनेकांना जे दर्शन दिलं. त्यापैकी तो हरिहर नावाचा एक भक्त. हरिहराला दर्शन दिल्यानंतर कालांतरानं धोतरखेडा गावामध्ये ही बातमी भगवानजी जे यशवंत बाबाचे वडील त्यांच्या कानापर्यंत गेली की आपला यशवंता दूर त्या ठिकाणी माहुली गावामध्ये आहे. ती बातमी जशी समजली, जशी गाईला आपलं वासरू कळावं कुठं आहे का, तसे भगवानजी त्या माहुली गावाकडे निघालेले. भगवानजीला काय माहिती, त्यांना एवढंच माहिती आहे माझा मुलगा माझा हात सोडून गेला होता, खूप वर्ष झाले. त्या मुलाच्या शोधाकरता निघालेले भगवानजी पाहता पाहता त्या माहुली गावापर्यंत जेव्हा भगवानजी गेले तेव्हा यशवंत बाबाची स्वारी आणि यशवंत बाबाच्या सेवेमध्ये अनेक लोक पाहिले. नेमका आता यशवंत आपल्याला ओळखतो की नाही, जेव्हा एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये भगवानजी गेले, लेखकानं वर्णन केलं, तेव्हा यशवंत बाबा आणि आपल्या वडिलांची मध्ये भगवानजीची एक दृष्ट झाली
ती एक दृष्ट झाल्यानंतर कमीत कमी 2 तास बाबा फक्त पाहत राहिले. यशवंत भगवान की जय. पाहत याकरता राहिले की त्यांनी त्यांच्या नेत्राद्वारे, त्यांच्या कृतीद्वारे आपल्या वडिलांना सांगायचं होतं की मी आता तुमचा राहिलो नाही. ज्या दिवशी धोतरखेड्याच्या बाहेर पडलो त्याच दिवशी या जगाचा मी झालेलो आहे. मला काही एक संबंध इच्छा नाही. पण भगवानजीला काय समजणार. भगवानजीला तो थाट पाहिलं, लेखकानं वर्णन केलं. लेखक सांगतात भगवानजी मनातल्या मनात विचार करत आहेत. पाहुणी ही स्थिती सर्व यांना प्रभू म्हणती. पक्वान्ने मागे धावती लक्ष्मी करीते सेवा. म्हटले काय ऐश्वर्य माझ्या मुलाला प्राप्त झालं की इथं पक्वान्न यांच्या सेवेत आहेत. पक्वान्नाचे ताटच समोर आहेत. एवढंच काय लक्ष्मी यांची सेवा करते. तिथं काय मग तिथं लक्ष्मीचा काय तुटवडा. कोणी काय देऊन टाकायचं, कोणी काही देऊन टाकायचं. तिथं पैसे काय सर्व सर्व तिथं पडलेलं होतं. लक्ष्मी करीते सेवा. मी याला पागल समजलो. पश्चाताप झाला भगवान. दोन्ही हाताने यशवंत बाबाकडे हात करत आहेत आणि विचार करत आहेत. हा माझा यशवंत. तिथे याला पागल समजलो. मी याला पागल समजलो. हातापाया बेड्या ठोकून दिला होता वेरून अंजनगाव सुरजित. मी लक्ष नाही दिलं यशवंताकडे. पागल म्हणून मार दिला. सर्वांनी छळ केला. होता जड झाला अवेरीला धोतरखेड्याने. मी तर पागल समजलोच माझ्या यशवंताला, पण सर्वांनी छळ केला. वेडा होता म्हणून जड झाला होता धोतरखेडच्या लोकांना, असं लेखकांनी वर्णन केलं. म्हटले त्रास देतो भयंकर, वेडा आहे हा. पण आज ऐश्वर्य असं आहे. दंडिले कामधेनू. कामधेनू नावाची गाय, तिला आपल्यापासून दूर करावं अशी अवस्था प्राप्त झाली. फार मोठी गोड स्तुती केली भगवानजींनी त्या सर्व परिस्थितीची. रत्न हातीचे गेले, माती मोती फेकून दिले. भगवानजी करू लागले पश्चातापन तरी. म्हटले माझ्या पोटी रत्न आलं होतं पण मला कळलं नाही. पश्चाताप झाला. उभे राहिले दृश्य सारे आपण शैले कशा कशा प्रकारे. सगळं जुनं डोळ्यासमोर दिसू लागलं. आज यशवंता प्रभू यशवंत म्हणून ओळखला जातो. पण या माझ्या यशवंताला काय काय त्रास झाला बालपणी ते सगळं डोळ्यासमोर येऊन. हातापायात बेड्या टाकल्या होत्या. कोणी काही गारणं घेऊन आलं तर कधी मारलंही होतं यशवंत बाबाला. इथं काही याला कळत नाही म्हणून ओढत ओढत तिकडे गोविंदगिरी बाबाच्या समाधीजवळ नेलं होतं. भयंकर त्रास दिला. हे सगळं डोळ्यासमोर येऊ लागलं. ते चित्र तिथलं जे होतं ते फार दिव्य होतं. बापा मी कसारे सोडला की माझाच राग तुला आला. बोला गारे धरला बोल बोल माझ्या राजसा. यशवंता काय राग आला का रे माझा. कारण काय झालं तरी भगवानजी वडील होते, सज्जन. परिस्थिती कशी असते माहिती आहे का. सगळ्या जगाला जरी यशवंत बाबा प्रभू आहेत त्यावेळेस सगळ्या माऊलीकरांना, तरी भगवानजीला मात्र लेकरू. कारण बापाचं हृदय आहे ना. मी त्या दिवशी बोलून गेलो. आईचं जेवढं नितांत प्रेम असतं ना त्याच ओलीचं त्याहीपेक्षा कधीतरी मोठं प्रेम बापाचं असतं. पण ते कळत नसतं, दिसत नाही, दाखवत आहे. भगवानजी वडील आहे. जरी यशवंत परमात्मा आहे तरी वडिलाचं हृदय मात्र तिथं द्रवित झालं आणि ते होतच असतं. मुलगा किती मोठा होऊ द्या, मुलगी किती मोठी होऊ द्या, अंतकरणामध्ये बापाच्या किती प्रेम आपल्या लेकराविषयी असते हे लेकरू नाही करू शकत, जगाला नाही करू शकत. म्हणून मुलगी जेव्हा सासरी जाते ना तेव्हा त्या मुलीला सार करायला सगळे लोक असतात. आणि महिलांमध्ये बहुतेक बहीण, मावशी, आई सगळ्या रडतात, पण वडील रडत नाही. मग वडील रडत नाही याचा अर्थ दुःख नाही का त्या माणसाला. त्या माणसाला दुःख किती आहे हे जर पाहायचं असेल ना, ज्या दिवशी मुलगी सासरी जाते ना त्या दिवसाच्या रात्री तुम्ही कितीही वाजता जा तुम्हाला तो बाप कधी झोपलेला दिसणार नाही. टक लावून वर पाहत बसलेला असतो. का पाहतो. आणि एकांतामध्ये दोन्ही डोळ्याला अश्रू भरायला लागतात. त्याच्या कारण डोळ्यासमोर ते चित्र. मुलगी अल्लड होती माझी, सकाळी उशिरा उठायची, पण आता सासरी गेली. इथं सकाळी उशिरा उठली तर तिची आई बोलली तरी मी बोलू देत नव्हतो. सासरचे लोक कसे असते. मुलगी लहान आहे माझी, बापाला लेख ही किती मोठी झाली तरी लहानच असते. तिचं कसं होईल, तिचं कसं होईल त्या काळजीमध्ये. नंतर जणू काही एका कवीनं वर्णनच केलाय.
तो वर्णन करणारा कवी म्हणतो बाप बाप म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? मग तो कुणाचाही असो, तो बाप म्हणजे काय आहे. तू जेव्हा मुलीला सार करतो तर जणू काही त्या मुलीला आपल्या मनातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. तळहाताचा पाळणा दोही डोळ्याचा आईना, दवीतील कस्तुरी कशी वागवी मैना. कस्तुरी जपून ठेवावी अशी लेक सांभाळली आम्ही. आणि लेक नाही बरं, जीवातला